सर्वांना नमस्कार आणि प्लंबिंग ट्रेडवरील या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तपासणी कक्ष, मेन होल आणि गल्ली ट्रॅपचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल तपासणी कक्ष प्रत्यक्षित करण्यात, मेन होल प्रत्यक्षित करण्यात, गल्ली ट्रॅपचे प्रत्यक्षित करण्यात. यासाठी आवश्यक साहित्य आणि साधने अशी आहेत: मेजरिंग टेप 1, स्पेड 1, पिकॅक्स 1, मोर्टार पॅन 1, ट्रॉवेल 1, स्पिरिट लेवल 1, प्लंब बॉब 1, स्ट्रेट एज 1, ट्यूब लेवल 1, क्रॉबार 1, सिमेंट गरजेनुसार, विटा गरजेनुसार, विटांच्या बाटल्या गरजेनुसार, खडी गरजेनुसार, नदीची बारीक वाळू गरजेनुसार, कव्हरसह CI फ्रेम गरजेनुसार, चुन्याची पावडर गरजेनुसार. या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल: तपासणी कक्ष मोजणे आणि चिन्हांकित करणे, उत्खनन करणे आणि सिमेंट मोर्टार बेड प्रदान करणे, भिंत बांधणे आणि बेंचिंग आणि चॅनलिंग करणे, तपासणी चेंबरच्या शीर्षस्थानी उतार प्रदान करणे आणि कास्ट आयर्न कव्हर निश्चित करणे. चला लेआउट करूया आणि तपासणी चेंबरसाठी अर्ध्या विटांच्या जाडीच्या कोपऱ्याची भिंत किंवा स्ट्रेचर बनवूया. तपासणी चेंबरसाठी अर्ध्या विटांच्या जाडीच्या कोपऱ्याची भिंत किंवा स्ट्रेचर लेआउट तयार करणे. कामाच्या क्षेत्रात सामग्री एकत्र करा. पुरेशी कामाची जागा देण्यासाठी मोर्टार पॅन भिंतीपासून अंदाजे 1 मीटरवर सेट करा. स्टील स्क्वेअर आणि पेन्सिल किंवा खडू वापरून जमिनीवर L कोपरा तयार करा. खडू वापरून वास्तविक कोपऱ्याच्या मापापेक्षा थोडी लांब रेष काढा. हेड जॉईंट एकसमान ठेवत ड्राय बॉन्डचा पहिला कोर्स लेआउट करा. पुढच्या बोटाचा वापर करून सुमारे 10 मिलीमीटर कोपऱ्यातील वीट किंवा वीट क्रमांक 1 काढा. मोर्टार पसरवा आणि त्यामध्ये विटा न हलवता पुढे ठेवा. शेवटची वीट किंवा वीट क्रमांक 2 काढा आणि मोर्टार पसरवा. वीट क्रमांक 2 सह वीट क्रमांक 1 प्लंबने लेवल करा आणि स्ट्रेट एजसह प्लंब रूल घ्या आणि सरळ न्या. लेवल प्लंब करून वीट क्रमांक 3 घाला आणि वीट क्रमांक 1 ने काठ सरळ करा. प्रत्येक कोर्समधून जादा मोर्टार काढा. सर्व जॉईंट्स एकसमान जाडीचे आहेत याची खात्री करा. विटांचा पहिला कोर्स घातल्यानंतर चौरसपणा, नंतर कोपरा तपासा. दुसऱ्या कोर्सची पातळी तपासा. पुरेसा मोर्टार घ्या आणि ते पसरून बेड तयार करा आणि 3 किंवा 4 विटा घाला. ट्रॉवेल वापरून बेडवर मोर्टार पसरवा. बेड क्षेत्राच्या मध्यजागी मोर्टार वापरा. काम पूर्ण होईपर्यंत ही पद्धत सुरू ठेवा. भिंतीच्या बाह्य आणि अंतर्गत पृष्ठभागावरून अतिरिक्त सिमेंट मोर्टार काढा. कॉर्नरमध्ये वीट घालणा. ती जागा टॅप करण्यासाठी ट्रॉवेल वापरा. कॉर्नरमध्ये वीट घाला. आता कामाच्या जागेनुसार रेखाचित्र वाचू. कामाच्या जागेनुसार रेखाचित्र वाचणे. रेखांकन परिमाण आणि पातळीनुसार तपासणी चेंबरसाठी उत्खनन करा. रेखांकनानुसार कॉन्क्रीट टाका. 1:4च्या सिमेंट मोर्टारच्या प्रमाणात 75 विटांसह विटांचे काम तयार करा. अंतर्गत भिंत गुळगुळीत करा. गळती होणार नाही याची खात्री करण्यासाठी विटांच्या कामासह पाईप जोडा. कोणत्याही बाहेरील सामग्रीचा प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी पाईप अवरोधित करा. आतील भिंतीला 12 मिलीमीटर जाड सिमेंट प्लास्टर करा. सिमेंट 1, खडबडीत वाळू 3. सिमेंटसह चॅनलिंग आणि बेंचिंग 20 मिलीमीटर आकाराच्या एकत्रित वापर करून कॉन्क्रीटचे प्रमाण 1:2:4 प्रदान करा. सिमेंटने गुळगुळीत करा आणि चॅनल आणि बेंचिंगची खोली रेखाचित्रानुसार असल्याची खात्री करा. टॉप कव्हर सेंटरिंगसाठी प्रदान करा. कव्हरसाठी मजबूतीकरण तयार करा आणि तो बसवा. फ्रेमवर कास्ट आयर्न फिक्स करा. टॉप कव्हर बसवा. कामाची काळजी घ्या. सेंटरिंग हटवा. गल्ली चेंबरचे बांधकाम. सरावाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल क्षेत्र काढणे, वाचणे आणि चिन्हांकित करणे, खोदकाम करणे, सिमेंट कॉन्क्रीट टाकणे, गल्ली ट्रॅप बसवणे आणि भिंत उभारणे, भिंतीवर प्लास्टर करणे, CI लाईट ड्युटी कव्हर फिक्स करणे. गल्ली ट्रॅपसाठी परिमाण आणि स्तरानुसार उत्खनन करा. रेखांकनानुसार कॉन्क्रीट टाका. गल्ली ट्रॅपची गुणवत्ता तपासा. गल्ली ट्रॅप समतल ठेवा. गल्ली आउटलेटला ब्रांच ड्रेनला जोडा.
गल्ली आणि ब्रांच ड्रेनची चाचणी घ्या. 1.15 मिलीमीटर जाडीचे विटांचे दगडी बांधकाम चेंबर 300 गुणिले 300 मिलीमीटर एका गोल गल्ली ट्रॅपमध्ये बेड कॉन्क्रीटच्या वरपासून जमिनीपर्यंत पातळीपर्यंत बांधा. चेंबरच्या भिंती आणि ट्रॅपमधील अंतर सिमेंट कॉन्क्रीटने भरा. चेंबरचा वरचा भाग ट्रॅपच्या वरच्या पातळीच्या वर 1:3 सिमेंट मोर्टारच्या प्रमाणात प्लास्टर करा. व्यवस्थित सिमेंटच्या फ्लोटिंग कोटसह प्लास्टर क्षेत्र पूर्ण करा. चेंबरचे कोपरे आणि तळाशी गोलाकार करा जेणेकरून ग्रेटिंगच्या दिशेने उतार येईल. 1:2:4 प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट वापरून विटांच्या दगडी बांधकामाच्या वर 300 गुणिले 300 आकाराची CI ग्रेटिंग स्थिर करा. कॉन्क्रीट गुळगुळीत करा. कव्हरची तयार केलेली शीर्ष पातळी जमिनीच्या पातळीपेक्षा सुमारे 4 सेंटीमीटर खाली असेल. आउटलेटमधून जाण्यासाठी गल्ली आणि ब्रांच ग्रेन तपासा जेणेकरून गल्ली ट्रॅपमधून गाळ अडकेल याची खात्री करा. हे देखील लक्षात ठेवा की गल्ली ट्रॅप वेळोवेळी साफ होणे आवश्यक आहे. चला आता मेन होल बांधू. मेन होलचे बांधकाम. या एक्सरसाइजच्या शेवटी आपण सक्षम व्हाल कामाच्या जागेनुसार रेखाचित्र वाचणे, खोदकाम करणे आणि सिमेंट कॉन्क्रीट टाकणे, भिंत बांधणे, बेंचिंग आणि चॅनलिंग प्रदान करणे, फूट रेस्ट बसवणे, भिंतीवर प्लास्टर करणे आणि CI कव्हर देणे. मेनहोलच्या बांधकामासाठी रेखांकनानुसार मेनहोलसाठी उत्खनन करा. आवश्यक साहित्य तयार करण्यासाठी रेखाचित्र काळजीपूर्वक वाचा. रेखांकनानुसार कॉन्क्रीट टाका. पायासाठी 1:5:10 योग्य चेंबरच्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट तयार करा. 1:4 सिमेंट मोर्टारच्या प्रमाणात विटांचे काम तयार करा. अंतर्गत भिंत गुळगुळीत असल्याची खात्री करा. बाहेरील जॉईंट्स गुळगुळीत असल्याची खात्री करा. जागा आणि विटांचे काम गळती नसल्याची खात्री करा. बाहेरील सामग्रीच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी पाईप अवरोधित करा. 12 मिलीमीटर जाडीच्या सिमेंटने आतील भिंतीचे प्लास्टर करा. प्लास्टर जेथे सिमेंट खडबडीत गुणोत्तर 1:3 आहे. 1:2:4 सिमेंट कॉन्क्रीटच्या गुणोत्तरासह 1 सिमेंट, 2 कोर्स वाळू, 4 दगड एकूण 20 मिलीमीटर सह चॅनलिंग आणि बेंचिंग प्रदान करा. गुळगुळीतपणा सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्थित सिमेंट वापरा. चॅनलची खोली रेखाचित्रानुसार असावी. चेंबरमध्ये योग्य बेंचिंग प्रदान करा. 1:3:6 प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीट वापरून 20 गुणिले 20 गुणिले 10 सेंटीमीटर आकाराच्या सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉकमध्ये MS फूट रेट्स एम्बेड करा. भिंतीच्या पृष्ठभागाच्या पलीकडे 10 सेंटीमीटर प्रक्षेपित करून 40 सेंटीमीटर अंतरावर पायांची विश्रांती निश्चित करा. हे खोल चेंबर्सच्या बाबतीत आहे. कोळशाच्या डांबराने फुटरेस्ट पेंट करा. टॉप कव्हरच्या सेंटरिंगसाठी प्रदान करा. कव्हरसाठी मजबूतीकरण तयार करा आणि तो बसवा. फ्रेमवर कास्ट आयरन फिक्स करा. टॉप कव्हर कॉन्क्रीट करा. कामाची काळजी घ्या. सेंटरिंग आणि ब्लॉक काढा. मेनहोल कव्हर दुरुस्त करा. ग्रीसच्या वापराने मेनहोल कव्हर सील करा. या व्हिडिओमध्ये आपण काय कसे करावे याबद्दल चर्चा केली. तपासणी कक्षाचे प्रात्यक्षिक करणे, मेनहोलचे प्रात्यक्षिक करणे, गली ट्रॅपने प्रात्यक्षिक करणे. आशा आहे की तुम्हाला हे सत्र स्पष्टपणे समजले असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.